नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीच्या स्कॉलरशिप परीक्षेचा गणित हा विषय अभ्यासत आहोत. इयत्ता 4थी व 7वीच्या स्कॉलरशिप परीक्षेच्या संपूर्ण तयारीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. त्यामध्ये नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या आणि परिमेय संख्या यांच्यावर आधारित महत्त्वपूर्ण बाबी सुरुवातीला आपण अभ्यासू. त्यानंतर त्यावर आधारित स्वाध्याय अभ्यासूयात. आता नैसर्गिक संख्या म्हणजे काय? 1, 2, 3, 4 या समूहातील संख्यांना नैसर्गिक संख्या किंवा मूळ संख्या असे म्हणतात. नैसर्गिक संख्या 1 पासून सुरू होतात ते अनंतपर्यंत पुढे कंटिन्यू 1, 2, 3, 4 अशा अनंतपर्यंत, आणि त्या संख्या n या अक्षराने व्यक्त करतात. सर्वात लहान नैसर्गिक संख्या कुठली? 1 आहे. सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आणि सर्वात मोठी नैसर्गिक संख्या अनंत आहेत. संख्या अनंत आहेत, त्यामुळे सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही, अनंत आहे. नैसर्गिक संख्यांची बेरीज नैसर्गिक संख्याच येते. आता उदाहरणार्थ बघा, 20 + 5 25 म्हणजे नैसर्गिक संख्यांची बेरीज नैसर्गिक संख्याच येते. नैसर्गिक संख्यांची वजाबाकी नैसर्गिक संख्याच येईल असे नाही. आता उदाहरणार्थ बघा, 5 आहे वजा 7, 5 लहान आहे 7पेक्षा, त्यामुळे वजाबाकी किती येते? दोघांची वजाबाकी करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं, -2. मग ही -2 ही नैसर्गिक संख्या आहे का? नाही. त्यामुळे नैसर्गिक संख्येची बेरीज नैसर्गिक संख्याच येईल असे नाही. नैसर्गिक संख्या ही येते. आता 5 अधिक वजा 3 बरोबर 2 ही नैसर्गिक संख्या आली. ते नैसर्गिक संख्या ही येऊ शकते आणि नैसर्गिक संख्या येईलच असे नाही. दुसरी ही आता ही ऋण पूर्णांक संख्या आहे, त्यामुळे नैसर्गिक संख्या येईलच असे नाही. नैसर्गिक संख्येचा गुणाकार नैसर्गिक संख्याच येतो. उदाहरणार्थ 3 × 5 3×5 = 15 असं या प्रकारे नैसर्गिक संख्येचा गुणाकार नैसर्गिक संख्याच येतो. नैसर्गिक संख्येचा भागाकार नैसर्गिक संख्या येईलच असे नाही. आता उदाहरणार्थ बघा, 12/10 किती आले उत्तर? 1.2. हे 1.2 नैसर्गिक संख्या आहे का? नाही. त्यामुळे नैसर्गिक संख्येचा भागाकार नैसर्गिक संख्या येईलच असे नाही. आता बघा, पूर्ण संख्या 0 या संख्येचा समावेश नैसर्गिक संख्याच्या समूहात करून मिळणाऱ्या 0, 1, 2, 3 या संख्याच्या समूहास पूर्ण संख्या असे म्हणतात. नैसर्गिक संख्यामध्ये जर 0 ॲड केला की पूर्ण संख्या होतात. पूर्ण संख्या कुठून सुरू होतात? 0 पासून. 0, 1, 2, 3. पूर्ण संख्यांना W या अक्षराने व्यक्त करतात. आपण नैसर्गिक संख्यांना कुठल्या अक्षराने व्यक्त केलं तर n ने व्यक्त केलं तर. पूर्ण संख्याला W होल नंबर, पूर्ण संख्या इंग्रजीमध्ये होल नंबर म्हणतात, म्हणजे इनिशियल त्याचं काय W पासून सुरू होतं, म्हणून पूर्ण संख्या W या अक्षराने व्यक्त करतात. सर्वात लहान पूर्ण संख्या कुठली? 0. आणि सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगता येत नाहीत, कारण संख्या अनंत आहेत. सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगता येत नाही. पुढील पूर्णांक संख्या व परिमेय संख्या आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासू.